हा एक्सपेरिमेंट नंबर 5 मोबाईल कॉम्प्युटिंगचा कॉन्फिगर अ सिस्को राउटर ॲज अ DHCP सर्व्हर. प्रॉब्लेम स्टेटमेंट कॉन्फिगरिंग अ सिस्को राउटर ॲज अ DHCP सर्व्हर. त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय काय की डोरा प्रोसेस काय ते समजणं, बेनिफिट्स ऑफ DHCP अँड हाव इट वर्क्स. ह्यात आपण यूज करतोय सिस्को पॅकेट ट्रेसर. ह्यात पहिलं राउटर आहे, मग नंतर स्विचेस आहेत, ह्यात हब आहे आणि इकडे एंड डिव्हायसेस आहे, इथे कनेक्शन्स आहेत. सगळ्यात पहिलं आपण एंड डिव्हायसेसमध्ये येऊन एक सर्व्हर घेणार. नेक्स्ट इकडे स्विचेसमध्ये येणार, एक स्विच कनेक्ट करणार. स्विच काय करतं की जर इकडनं समजा की फक्त एक कनेक्शन येते तर तो सिंगल कनेक्शनला मल्टिपल कनेक्शन्समध्ये कन्वर्ट करतं. जसं हा 24 डिफरंट कनेक्शन्समध्ये कन्वर्ट करेल. नेक्स्ट इकडनं राउटर घेतला, 2 राउटर इथे कनेक्ट करायचे आणि सिमिलरली राउटरच्या खाली स्विच कनेक्ट करणार, ज्याच्याने की जो सिंगल राउटर कनेक्शन आला आहे तो आपण मल्टिपल डिव्हायसेसला देऊ शकतो युजिंग अ स्विच. यात आपण कम्प्युटर, लॅपटॉप काहीही कनेक्ट करू शकतो. आणि मग नंतर इथे कनेक्शन्समध्ये यायचं आणि कॉपर स्ट्रेट थ्रू वायर कनेक्ट करायची. इकडनं फास्ट इथरनेट कनेक्ट करायचं, याचा फास्ट इथरनेट 0/1ला. नेक्स्ट इकडनं ह्याला /2 पासून ह्याला लावायचं आणि /3वाला 0/3 ह्या दुसऱ्या राउटरला कनेक्ट करायचं. मग हा राउटर खालती आपण स्विचला कनेक्ट करणार 0/1ला आणि हा ह्याच्या 0/1ला. इकडनं आपण 0/24 ह्या कम्प्युटरला कनेक्ट करतोय आणि 23 नंबरचा डिव्हाइस आपण स्विच ह्याला देतोय लॅपटॉपला. सिमिलरली इकडे तसंच कनेक्शन करणार. हे झालं सगळ्याचं कनेक्शन करून. आता नेक्स्ट आपण राउटरचं नाव चेंज करूया. ENTC1 देते मी, जसं आपलं कॉलेज राउटर असतं सेम तसं ENTC1 ह्याला देतो आणि इकडे ENTC2. पहिलं ह्याच्यात यायचं, CLI मध्ये यायचं. इकडे पहिलं कंटिन्यू विथ कॉन्फिगरेशन डायलॉग आहे, ह्याला नो म्हणायचं. मग नंतर एक एंटर दाबा, मग नंतर राउटर येईल. तर इकडे पहिलं एनेबल करायचं आपल्याला, इथे एनेबल लिहिलं, मग कॉन्फिग टर्मिनल लिहायचं. कॉन्फिग टर्मिनल. मग आता इथे आले राउटर कॉन्फिग. मग इकडे आपण लिहिणार इंटरफेस फास्ट इथरनेट 0/0 मीन्स हावाला आपण इकडचा हावाला 0/0 वाला हा कॉन्फिगरेशन कंप्लीट करतोय. हे केलं की मग नंतर नो SH लिहायचं. आता जर जे आपण हे करणार त्या तुम्ही बघाल की इकडचं कनेक्शन एस्टॅब्लिश झालं आहे. काय इथे पहिलं रेड होतं ते आता ग्रीन झालं. जसं इथे पहिलं रेड आणि रेड आहे तर इकडे आता ग्रीन झालं आहे. आता हे इकडनं हा खालती कनेक्शन आपल्याला एस्टॅब्लिश करायचं आहे. तर त्याच्यासाठी परत एकदा इथे एंटर दाबणार, मग नंतर ह्याला एक्झिट करायचं, जो वरचा कॉन्फिगरेशन होतं तो कंप्लीट करायचं आणि मग परत एंड फास्ट इथरनेट 0/1 जो खालचा वाला कनेक्शन आहे इकडनं ह्या सर्व्हरपर्यंत स्विचपर्यंत. मग ह्याला नो SH केलं की मग नंतर तुम्ही इथे बघाल की इकडे रेड आणि रेड आहेत ते ग्रीन होतील आणि याचं कनेक्शन पूर्ण कंप्लीट झालं. इथे आलं चेंज स्टेट टू अप, जो पहिला डाऊन होता म्हणजे 0 होता तो आता स्टेट अप झाला. सिमिलरली राउटर 2साठी ह्याच्यासाठी करायचं, इकडे यायचं, ह्याला पहिलं नो लिहा, एंटर दाबा, एनेबल करा. एनेबल केल्यावरती मग नंतर लिहिणार कॉन्फिग टर्मिनल. मग असं राउटर कॉन्फिग करून आलं. मग ह्यात सेम इंटरफेस फास्ट इथरनेट 0/0 आणि नो SH. जसं आता नो SH करेन तर इकडे बघा इथे हे रेड रेड आहेत ते आता ग्रीन होतील. झालं ग्रीन. आता नेक्स्ट खालती परत
ह्याला एक्झिट करायचं आणि इंट फास्ट इथरनेट 0/1 जो खालचा कॉन्फिगरेशन आहे हा वाला, हा आता आपण ह्याच्यासाठी करणार. ह्याला लिहिलं अच्छा फास्ट इथरनेट इंट फास्ट इथरनेट 0/1 आणि ह्याला इथे नो एसएच करायचं. मग नंतर हा रेड आहे तो आता ग्रीन होऊन जाईल. इथे आलं चेंज स्टेट टू अप. हा झाला आता इकडचा पण कम्युनिकेशन एस्टॅब्लिश. आता थोडा वेळ थांबा, हा ऑरेंजचा ग्रीन होऊन जाईल. मग आता सर्व्हरमध्ये यायचं. सर्व्हरमध्ये आलो, याच्या डेस्कटॉपमध्ये येऊन आय पी कॉन्फिगरेशन द्यायचा. आय पी ॲड्रेस लिहायचा 192.168.1.10. हा सर्व्हरचा आय पी ॲड्रेस झाला. याचा सबनेट मास्क 255.255.255.0. डिफॉल्ट गेटवे म्हणजे जो स्विचकडे चालला आहे तो आता आपण लिहिणार काय, आय पी ॲड्रेस 192.168.1.1 आणि डी एन एस सर्व्हर 8.8.8.8 असं लिहायचं आणि ह्याला सोडून द्यायचं. मग नंतर ह्याच्या सर्व्हिसेसमध्ये यायचं. थांबा, हां ह्याच्या सर्व्हिसेसमध्ये यायचं, DHCPवर यायचं, पूल नेम लिहायचं ENTC1 जो हा वाला आहे ENTC1. तर ह्याच्यासाठी आता आपण गेटवे काय लिहिणार 192.168.1.1 जो इकडनं जो गेटवे आपण दिलेला तोच गेटवे इकडे आला ह्याच्या स्विचला. आणि सर्व्हर DNS सर्व्हर सेम 8.8.8.8 आणि ह्याला आय पी स्टार्ट द्यायचं आहे 192.168.2.10 आणि ह्याला ॲड करायचं. सिमिलरली फॉर ENTC2 ह्याचा डिफॉल्ट गेटवे पण सेम असणार जो इकडनं जो येतो आहे जो ENTC2च्या सर्व्हर ह्याला राउटरला चालला आहे. मग इकडे आपण 3 करणार आणि ह्याला पण ॲड करायचं. सबनेट मास्क 255.255.255.0. ह्याचा मॅक्झिमम नंबर ऑफ युजर 246 आहे आणि ह्याला ॲड करायचं. मग आता इथे आला ENTC1 ENTC2 आणि ह्याला सर्व्हिस ऑन करायची. दोघांचे सर्व्हिसेस ऑन झाले. अजूनपर्यंत एवढं कनेक्शन कम्प्लीट. आता आपण इकडे एकदा हे लिहूया की ह्याचा काय आय पी ॲड्रेस होता 192.168.1.10. हा इकडचा आय पी ॲड्रेस होता जो ह्याच्याकडून आपण आता इथे काय आला आहे 192.168.1.1 हा आय पी ॲड्रेस आपण गेटवे थ्रू दिलेला जो इकडे आला ह्या राउटरपर्यंत आला. आणि सेम आय पी ॲड्रेस ह्याला पण ह्या दुसऱ्या राउटरला पण भेटला 1.1. पण जो राउटरकडून जो पुढे चालला आहे तो काय बनतो 192.168.2.10 जो ह्याच्या पुढे आपण जो दिला होता तो. सिमिलरली इकडे पण 192.168.3.10 जो ह्या राउटरकडून पुढे जातोय दोन्ही. नेक्स्ट काय करणार आपण आता राउटरवरती क्लिक करायचं. ह्याच्या CLI मध्ये यायचं. मगाशी जेवढ्यापर्यंत आपलं कंप्लीट झालं होतं आता ह्याच्या पुढे ह्याला एक्झिट करायचं. एक्झिट लिहिलं की एक्झिट झालं. आता इंट आता जो मला पुढचा हे झाला कम्युनिकेशन करायचं आहे इंट फास्ट इथरनेट 0/1 जो आता इकडनं पुढे जो येतोय स्विचकडे त्याच्यासाठी आपण लिहितोय. ह्याचा आपण आय पी ॲड्रेस देणार डिफाईन करणार
192.168.2.1 आणि सबनेट मास्कलीना आपण 255.255.255.0 आणि आता ह्याला एंटर करणार आणि ह्याला एक्झिट करायचं आणि ह्याला डू शो IP इंट BR असं लिहिलं किंवा एक कॉलम येईल ज्यात आपण 0.0/1 ला आला IP ॲड्रेस एक आणि 0/0 ला अजून अनअसाइंड आहे. तर आता त्याच्यासाठी आपण पुढचं करणार 0/0 साठी इंट फास्ट इथरनेट 0/0. आता ह्याच्यासाठी आपण देणार काय IP ॲड्रेस 192.168.1.1 आणि ह्याचा सबनेट मास्क लिहिणार 255.255.255.0 आणि ह्याला एंटर करायचं, ह्याला एक्झिट करायचं आहे आणि मग डू शो IP इंट BR. मग आता ह्याला फास्ट इथरनेट 0/0 जो दोन्ही पण आता अप दाखवत आहेत म्हणजे दोन्ही चालू आहेत आणि हे दोघांचे IP ॲड्रेस आले. सिमिलरली आता दुसऱ्या राउटरसाठी करायचं आहे. राउटर 2 वर क्लिक करायचं, जो मागाशी जेवढं कंप्लीट झालं होतं ह्याला एक्झिट करायचं आणि पहिला फास्ट इथरनेट 0/1 ह्याच्यासाठी IP ॲड्रेस देणार आपण 192.168.3.1 आणि सबनेट मास्क 255.255.255.0 ह्याला एक्झिट करायचं. 2000 years later. पण राउटर 2 वरती क्लिक करणार आणि जेवढं पहिलं झालं होतं त्याच्यासाठी पहिलं एक्झिट दाबायचं. एक्झिट केलं की मग नंतर माझं पहिलं जरा वरचं थोडं रिफ्रेश झालं म्हणून मला आता परत एनेबल करावं लागतं आहे. एनेबल आणि मग नंतर कॉन्फिग टर्मिनल करायचं. कॉन्फिग टर्मिनल याच्याने काय की मला हे राउटर कॉन्फिग हा असा फंक्शन आला पाहिजे. त्याच्यानंतर मी पुढे कंटिन्यू करतो. जसं राउटर 1 मध्ये केलं सेमच आपल्याला करायचं आहे. पहिलं इंट फास्ट इथरनेट 0/1 हे लिहायचं. मग नंतर इफ करून उघडेल त्यात आपल्याला IP ॲड्रेस द्यायचा आहे, डिफाईन करायचा. IP ॲड्रेस 192.168.3.1 आणि सबनेट मास्क द्यायचे 255.255.255.0 हा दिला की मग नंतर ह्याला एक्झिट करायचं आणि डू sh IP इंट BR हा फंक्शन असा लिहायचा. मग नंतर आपल्याला इथे दिसेल की इंटरप्ट इथरनेट 0/1 ला आलाय 192.168.3.1. सेम आपल्याला 0/up ह्याच्यासाठी करायचं आहे. आता आपण लिहिणार इंट फास्ट इथरनेट 0/0 मग IP ॲड्रेस 192.168.1.1 याच्यासाठी आपण लिहितोय आणि ह्याचा सबनेट मास्क 255.255.255.0 हे लिहिलं की मग ह्याला एक्झिट करायचं आणि नंतर तो वरचाच फंक्शन सेम डू sh IP इंट BR
हे लिहिलं की मग नंतर आता इथे आलं ह्याचं पण फास्ट इथरनेट 0/0 आणि याचा वरती हा अनअसाइंड होता तो आता असाइन केला आहे आपण. हे क्लोज करायचं. आता एकदा चेक करूया की ह्याच्या डेस्कटॉपमध्ये DHCP येतोय की नाही. आता रिक्वेस्टिंग IP ॲड्रेस पण येणार नाही ऑटोमॅटिकली. हा काहीतरी वेगळा आला आणि DHCP फेल्ड करून आला. असं नाही झालं पाहिजे, तिथे सक्सेसफुल आला पाहिजे. आता हा फेल होते तर इथे ह्याच्यावरती येतो आणि ह्याला राउटरवरती येऊन एनेबल करायचं. ह्याला परत सेम मगासारखंच कॉन्फिग टर्मिनल करावं लागेल आपल्याला. पहिलं कॉन्फिग टर्मिनल इंट फास्ट इथरनेट 0/1. परत एकदा इंट फास्ट इथरनेट 0/1 आणि आता इफ करून आलं. इकडे आपण लिहिणार IP हेल्पर ॲड्रेस 192.168.1.10 आणि याला एक्झिट करायचं. आता चेक करूया याचा DHCP येतो का नाही. हा इथे DHCP रिक्वेस्ट सक्सेसफुल झालं. जसं आता 192.168.2.1 होता 10 होता. आता ह्याला काय भेटला 11 भेटला लॅपटॉपला. आणि ह्याला IP ॲड्रेस कसा येईल DHCP वरती यायचं. ह्याला पहिलं रिक्वेस्ट करायचं मग नंतर हा रिक्वेस्ट सक्सेसफुल झाला 192.168.2.12 आला म्हणजे हा 10 होता. तर ह्याला 11 भेटला ह्याला 12 भेटला. आता सिमिलरली आपल्याला ह्याच्यासाठी पण तेच करायचं आहे. इथे आता डायरेक्ट माझ्याकडे कॉन्फिग करून आहे तर मग मी इथे ॲज इट इज इंट फास्ट इथरनेट 0/1 हे कमांड लिहायचं. मग IP हेल्पर ॲड्रेस 192.168.1.10 हे लिहायचं आणि याला एक्झिट करायचं. आता याला क्लोज केलं आणि आता इकडे उघडायचं ह्याचा डेस्कटॉप IP कॉन्फिग DHCP रिक्वेस्टिंग IP ॲड्रेस. आता फेल झाला. परत एकदा ट्राय करायचं. झाला सक्सेसफुल. आता इकडे होता 3.10 होता. ओके ह्याला 10च भेटला. ह्याला 11 भेटला. हा 10चा 1. हा आता ह्याला 12 भेटला. पहिला चुकवलेलं काहीतरी आता बरोबर आला 3.12 आणि ह्याला 11. आणि जरी आपण इकडे अजून एक कुठला डिव्हाइस कनेक्ट केला ह्याला आणि ह्याच्यापासून एक आपल्याला कनेक्शन क्रिएट करायची. 22 देतो ह्याला आणि आता ह्याचा डेस्कटॉप वरती येऊन IP ॲड्रेस चेक करायचं. पहिला फेल होईल आता पण. हां कारण अजूनपर्यंत इथे कम्प्लीट नाही झालं याचं. हे जरा वेळ थांबा. हा कम्प्लीट झाला की मग नंतर हा आता कम्प्लीट झाला तर आता येईल DHCP याचं पण.